स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल देसी आचारीवर। आज आपण बनवली आहे डाळ बाटी, ती पण मराठी स्टाईलमध्ये। त्यासाठी आपण घेतली तुरीची डाळ, तिला टाकलं कुकरमध्ये आणि कुकरच्या बाजूला 4 शिट्ट्या। डाळ शिजते तोपर्यंत आपण भाजून घेत आहोत धने, बडीशोप आणि ओवा। हे सगळं भाजून झाल्यावर त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण घेत आहोत चिंच आणि गूळ, त्या दोघांना भिजवून ठेवणार आहोत आपण थोडा वेळ। तोपर्यंत टोमॅटो, कोथिंबीर, कांदा आपण कट करून घेतलेला आहे। आता आपण फोडणीसाठी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये ऑइल घेतले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत जिरे, मोहरी, लसूण। या सगळ्यांना आपण एकदम छान प्रकारे ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कट केलेला कढीपत्ता, टोमॅटो आणि त्याला चांगल्या प्रकारे फ्राय होऊ देणार आहोत आपण। आणि अधूनमधून त्याला चांगल्या प्रकारे हलवणार पण आहोत। आता आपल्या फोडणीचा चांगला मस्त खमंग वास यायला लागलेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद, मिरची आणि चवीप्रमाणे त्यामध्ये स्वादानुसार मीठ पण टाकणार आहोत। आता आपण बघू शकता आपल्या ग्रेव्हीला कसा लाल कलर आलेला आहे। आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत शिजवलेली तुरीची डाळ आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत चमच्याने। आता बघू शकता आपली डाळ अशी बनवून एकदम रेडी झालेली आहे। आपण ॲड करत आहोत थोडंसं मीठ, कारण की आपल्या डाळीमध्ये थोडंसं मीठ कमी पडलं होतं, तर आपण ॲड केलेलं आहे। आपली डाळ बनवून रेडी झालेली आहे। आता आपण बनवायला घेणार आहोत बाटी। त्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, त्यासोबतच 2 वाटी गरा म्हणजेच रवा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण थोडा टाकत आहोत बेकिंग सोडा, जेणेकरून आपली बाटी एकदम पफी होईल आणि तिला लेयर्स येतील। आणि आपण त्याबरोबरच घेतलेलं आहे 1 किंवा अर्धा वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। जो मसाला आपण मिक्सरमधून काढला होता तो आपण आता बाटी बनवण्यासाठी त्यामध्ये मिक्स करून घेत आहोत। त्याचबरोबर आपण त्यामध्ये ॲड केली आहे थोडीशी हळदी आणि थोडंसं तेल। तेल टाकल्यानंतर तेलाला सगळं पिठामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कसं मिक्स करत आहोत आपण। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दही आणि हे सगळं मिश्रण आपण चांगल्या प्रकारे तिंबून घेणार आहोत आणि त्याचा बनवणार आहोत एक मोठा गोळा। बघू शकता किती छान प्रकारे आपला मोठा गोळा बनलेला आहे। बाटीला स्टीम करण्यासाठी आपण घेतले आहे इडली पात्र, त्याच्यामध्ये आपण लिंबू टाकलेला आहे। आता आपण एक पेढा घेऊन त्याला छान प्रकारे लाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता असं लाटायचं आहे त्याला एकदम पातळ, आणि नंतर त्याची घडी करून घ्यायची आहे अशा प्रकारे, जेणेकरून की आपल्या बाटीला छान प्रकारे लेयर्स पडतील। आणि आपण हीच प्रोसेस 2 किंवा 3 वेळेस प्रोसेस रिपीट करू शकतो, जेणेकरून आपली बाटी एकदम लेअरदार होईल। बघू शकता आपण कशी बनवली आहे बाटी। त्यानंतर ही बाटी आपण इडली पात्रात ठेवून त्याला स्टीम देणार आहोत। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपली बाटी स्टीम देऊन रेडी झालेली आहे आणि तिला एकदम छान प्रकारे असे लेयर पडलेले आहेत। पाहू शकता तुम्ही कसे लेयर आलेले आहेत आपल्या बाटीला। एकदम कट केल्या अशी सुंदर अशी बाटी आपली झालेली आहे। एकदम वेगळ्या स्टाईल मराठी स्टाईलमध्ये आपली बाटी रेडी आहे। आता फ्राय करण्यासाठी रेडी झालेली आहे। आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत। एकदम छान अशी खारीसारखी आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। एकदम मस्त ब्राऊन कलर येऊन देणार आहोत त्याला। बघू शकता किती मस्त झालेले आहे। अशाच खूप साऱ्या रेसिपीजसाठी फॉलो करा, लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनल देसी आचारीला। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी प्लेटिंग केलेली आहे। दबा के लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, कमेंट करो। धन्यवाद।